नमस्कार सर्वांना. आजच्या भागामध्ये आपण 2025च्या ज्या काही घडामोडी आहेत, करंट अफेअर्स, त्यांच्या अभ्यासाला सुरुवात करतो. या अभ्यासामध्ये सर्वात प्रथम आपण कृषीचा एक अहवाल घेतो आहे की ज्याचं नाव आहे भारत वनस्थिती अहवाल 2023, ज्याला आपण काय म्हणतो, इंडिया स्टेट ऑफ फॉरेस्ट रिपोर्ट 2023, म्हणजे ISFR 2023चा रिपोर्ट आहे. हा रिपोर्ट आपल्यासाठी महत्त्वाचा आहे आणि या रिपोर्टचा जर विचार केला तर ही माहिती आपल्याला 2 वर्षांसाठी उपलब्ध असणार आहे, कारण याच्या पुढचा अहवाल हा 2026मध्ये 2025चा येईल. मग तोपर्यंत आपल्याला 2023चा जो भारताचा वनस्थिती अहवाल आहे त्या अहवालाची आकडेवारी लक्षामध्ये ठेवावी लागणार आहे आणि आपल्यासाठी महत्त्वाचे आहे. येणाऱ्या परीक्षांमध्ये याच्यावरती प्रश्न येऊ शकतो. मग आपण सुरुवात करूयात हा अहवाल समजावून घेण्यासाठी. सर्वात प्रथम हा अहवाल कधी जाहीर करण्यात आलेला होता याचा जर विचार केला तर डिसेंबर 2024मध्ये. मग आपण या ठिकाणी म्हणूयात 21 डिसेंबर 2024मध्ये हा अहवाल प्रकाशित करण्यात आलेला आहे. त्याचबरोबर जर आपण विचार केला की हा अहवाल कोणाकडून जाहीर करण्यात आला, तर मग आपल्या देशाचे पर्यावरण मंत्री किंवा पर्यावरण, वन आणि हवामान बदल मंत्री असं त्यांना आपण म्हणतो, तर त्यांनी जाहीर केलं आहे. मग त्यांचं नाव काय आहे, तर भूपेंद्र यादव यांच्याकडून हा अहवाल जाहीर करण्यात आलेला आहे. कोणाकडून जाहीर, भूपेंद्र यादव. कधी जाहीर हे आपण पाहिलं. आता विचार करा, हा अहवाल कोण प्रकाशित करतं. हा अहवाल प्रकाशित केला जातो FSI द्वारा, फॉरेस्ट सर्व्हे ऑफ इंडिया. FSI कडून अहवाल कोणाकडून प्रकाशित केला जातो, फॉरेस्ट सर्व्हे ऑफ इंडियाकडून हा अहवाल प्रकाशित केला जातो. आता हा अहवाल प्रकाशित करण्याची एक पद्धत आहे. पद्धत अशी आहे, हा अहवाल जो प्रकाशित केला जातो तो दर 2 वर्षांनी केला जातो. 2 वर्षानंतर, म्हणजे याच्या अगोदरचा अहवाल आपण 2021चा अभ्यासला होता, जो 2022मध्ये आला होता. आता 2024मध्ये 2023चा अहवाल आला. आणखी 2 वर्षांनी म्हणजे 2026मध्ये 2025चा अहवाल येईल. म्हणजे दर 2 वर्षांनी हा अहवाल प्रकाशित होतो. फॉरेस्ट सर्व्हे कधीपासून फॉरेस्ट सर्व्हे ऑफ इंडिया हा अहवाल प्रकाशित करते याचा जर विचार केला तर अगदी 1987 पासून हा अहवाल प्रकाशित केला जातो. अहवाल कधीपासून प्रकाशित, दर 2 वर्षांनी प्रकाशित होतं याचा आपण विचार केला. आणि कोण प्रकाशित करत आहे. आत्ता जो अहवाल प्रकाशित झाला आहे, आपण म्हटलं 21 डिसेंबर 2024, या अहवालाचा जर आपण विचार केला तर 18वी आवृत्ती आहे. या अहवालाची ही 18वी आवृत्ती म्हणून ओळखली जाते. लक्षात आलं. तशा प्रकारे या अहवालाची पार्श्वभूमी किंवा तुम्हाला सुरुवातीची प्रस्तावना मी सांगितली की अहवाल कधी प्रकाशित झाला. आपण म्हटलं 21 डिसेंबर 2024मध्ये. आपल्या देशाचे पर्यावरण, वन आणि हवामान बदल मंत्री आहेत, त्यांचं नाव आहे भूपेंद्र यादव. यांच्याकडून हा अहवाल प्रकाशित झाला आहे. कोणी अहवाल प्रकाशित केला आहे, फॉरेस्ट सर्व्हे ऑफ इंडिया, FSIनं हा अहवाल प्रकाशित केला आहे. FSI हा अहवाल कधी प्रकाशित करते, दर 2 वर्षांनी प्रकाशित करते. आणि मग कधीपासून प्रकाशित करायला सुरुवात केली FSIने अशा प्रकारचा अहवाल, 1987 पासून. आणि आत्ता सध्याची हा जो 2023चा अहवाल आला आहे 2024मध्ये आहे, तर ही 18वी आवृत्ती आत्तापर्यंतची. इथंपर्यंत माहिती लक्षात आली. आता विचार करा, अशा प्रकारचा अहवाल तयार करायचा आहे. आपल्या देशामध्ये वन किती आहेत, वृक्षाच्छादित क्षेत्र किती आहे, पण मग त्याच्यामध्ये सगळ्या वनांचा, राखीव वनांपासून अगदी सगळ्या प्रकारची वनं, त्याच्यामध्ये खारफुटी वनं येतील, सगळ्या प्रकारची वनांची माहिती आपल्याला उपलब्ध होते. देशामध्ये जंगलं किती हे आपल्या लक्षामध्ये येतं. मग विचार करा, हे सगळं साध्य करायचं आहे, 2 वर्ष ह्याच्यावरती अभ्यास केला जातो आहे. मग तयार कसा केला जात असेल अहवाल, तयार करण्याची पद्धत कोणती असेल. मग तयार करण्याच्या पद्धतीचा जर तुम्ही विचार केला तर रिमोट सेन्सिंग, कोणकोणत्या प्रक्रियांचा वापर केला जातो, रिमोट सेन्सिंग शिवाय आणखी कोणत्या आहेत का, हो, उपग्रहाच्या माध्यमातून मिळालेली माहिती, उपग्रह माहिती असं आपण म्हणूयात. उपग्रहाच्या माध्यमातून मिळालेली माहिती आणि प्रत्यक्ष सर्वेक्षण, ह्या स्टेप्समधून
हा अहवाल तयार केला जातो. म्हणजे आपल्याला हे पण कळालं, अहवाल तयार करायचा आहे. मग हा अहवाल तयार करण्यासाठी कोणत्या पद्धतीचा वापर केला जातो? आपण म्हटलं की रिमोट सेन्सिंग, उपग्रह माहिती आणि प्रत्यक्ष सर्वेक्षण. आता आणखी एक गोष्ट माझ्या मनामध्ये अशी उभी राहते की अशा प्रकारचा अहवाल तयार करण्यासाठी डायरेक्ट आपल्याला वनं मोजता येत नाहीत का? रिमोट सेन्सिंग किंवा उपग्रहाच्या माध्यमातून जी माहिती मिळवली जाते हे आवश्यक आहे का? प्रत्यक्ष सर्वेक्षण करून माहिती गोळा करता येत नाही का? ते एक गोष्ट लक्षामध्ये ठेवायची की हे याचा जे वापर केला जातो रिमोट सेन्सिंग, उपग्रहाच्या माध्यमातून माहिती मिळवली जाते, याच्यामुळं आपल्याला वनांची अचूक माहिती प्राप्त होते, चूक होत नाही. अचूक माहिती प्राप्त होण्यासाठी किंवा वनक्षेत्राचं किंवा वृक्षाच्छादनाचं, ज्याला आपण ट्री कव्हर म्हणतो, त्याचं जर आपल्याला अचूक मोजमाप करायचं असेल तर या पद्धतींचा वापर करावा लागतो. या पद्धतींमुळं मग आपल्याला वनक्षेत्र आणि वृक्षाच्छादन यांचं अचूक मोजमाप करता येतं. लक्षात आलं? हे लक्षामध्ये ठेवायचं. तर अशा प्रकारे या फॉरेस्ट सर्व्हे ऑफ इंडियाकडून हा अहवाल जाहीर केला जातो आहे. फॉरेस्ट सर्व्हे ऑफ इंडियाचं मुख्यालय डेहराडून येथे आहे आणि मग याचं मुख्यालय डेहराडून आहे. मग हा अहवाल कुठून प्रकाशित करण्यात आला असेल विचार करा. त्याचं जे मुख्यालय आहे तिथूनच हा अहवाल प्रकाशित केला जातो. म्हणजे हा अहवाल कोठे प्रकाशित करण्यात आलेला आहे तर हा अहवाल डेहराडून या ठिकाणी प्रकाशित करण्यात आलेले, कारण फॉरेस्ट सर्व्हे ऑफ इंडियाचं मुख्यालय डेहराडून या ठिकाणी. आता विचार करा, आपण म्हणतो भारत सरकारचे पर्यावरण, वन आणि हवामान बदल मंत्री भूपेंद्र यादव यांनी हा अहवाल जाहीर केला आहे. म्हणजे भारत सरकारच्या अंतर्गत कार्य करणारी संस्था आहे का? तर हो, फॉरेस्ट सर्व्हे ऑफ इंडिया ही भारत सरकारच्या अंतर्गत काम करणारी संस्था आहे, जिचं मुख्यालय डेहराडूनमध्ये. आता एक गोष्ट लक्षात ठेवायची की तुम्हाला असं कधी विचारलं की याची प्रादेशिक कार्यालये आहेत का? प्रादेशिक कार्यालयामधलं एखादं कार्यालय महाराष्ट्रामध्ये आहे का? हो, FSIचा जर विचार केला तुम्ही तर FSIची 4 प्रादेशिक कार्यालये येतात. 4 प्रादेशिक कार्यालय आहेत. त्यातलं एक कार्यालय महाराष्ट्रामध्ये. कधी आपल्याला विचारलं क्वचित फॉरेस्ट सर्व्हे ऑफ इंडियाचं प्रादेशिक कार्यालय महाराष्ट्रात कोणत्या ठिकाणी आहे? भारतात 4 ठिकाणी फक्त 4 प्रादेशिक कार्यालय. मग तुम्हाला ऑप्शन्स दिलेत: मुंबई, सातारा महानगर, सातारा, त्याच्यानंतर नागपूर, कोल्हापूर, अशी तुम्हाला या ठिकाणी ऑप्शन्स दिलेत. तर या ठिकाणी लक्षात ठेवायचं की 4 प्रादेशिक कार्यालय आपण म्हणतो, तर त्याच्यातलं एक कार्यालय आपल्याला नागपूरला आढळून येत आहे महाराष्ट्रामध्ये. त्याच्यानंतर भारताच्या इतर क्षेत्रांमध्ये जर आपण विचार केला तर शिमला, कोलकाता आणि बेंगळुरू. मग ही 4 प्रादेशिक कार्यालय आपण सुरुवातीला पाहिलं. 4 प्रादेशिक कार्यालय. मग ती 4 प्रादेशिक कार्यालय कोणकोणत्या ठिकाणी आहेत त्याचा आपण विचार करूयात. आपण सुरुवातीला नागपूर म्हटलं की आपल्या महाराष्ट्राचा विचार करूयात. त्याच्यानंतर शिमला म्हटलं, त्याच्यानंतर कोलकाता आहे पश्चिम बंगालमध्ये, कोलकाता आणि बेंगळुरू हे महत्त्वाचं शहर. तर या 4 शहरांमध्ये, बेंगळुरू या 4 शहरांमध्ये प्रादेशिक कार्यालये आहेत. ही जी दाखवले 4 प्रादेशिक कार्यालय कुठे आहेत? नागपूर, शिमला, कोलकाता, बेंगळुरू या ठिकाणी आहेत. तशा प्रकारे हा अहवाल या फॉरेस्ट सर्व्हे ऑफ इंडियाकडून जाहीर केला जातो. मग आपण म्हटलं फॉरेस्ट सर्व्हे ऑफ इंडियाची माहितीही तुम्हाला मी सांगितली, कारण तो आपल्या अभ्यासामधला भाग आहे. आणि मग या ठिकाणी काय लक्षात ठेवायचे की मग एक गोष्ट आणखी मला असं वाटतं की सगळा अहवाल फॉरेस्ट सर्व्हे ऑफ इंडिया जाहीर करते, मग आपल्या देशामधील वनसंपत्तीच्या बाबतीमध्ये फॉरेस्ट सर्व्हे ऑफ इंडिया कोणतं नक्की काम करते? वनसंपत्तीचं मूल्यांकन करते का? वनसंपत्तीचं निरीक्षण करते का? किंवा वनसंपत्तीमध्ये वाढ व्हावी यासाठी प्रशिक्षण देते, संशोधन करते, किंवा आणखी काय करते? तर अशा प्रकारे फॉरेस्ट सर्व्हे ऑफ इंडियाचं काय काम आहे पहा. 2 वर्ष तिला एवढंच काम आहे. काय? वनसंपत्तीचं मूल्यांकन करायचं, वनसंपत्तीचं निरीक्षण करायचं, याविषयीचं प्रशिक्षण करायचं, त्याच्यामध्ये संशोधन आणि त्याच्या विस्तार सेवा प्रदान करायच्या. एवढंच काम फॉरेस्ट सर्व्हे ऑफ इंडिया करते. आणि मग फॉरेस्ट सर्व्हे ऑफ इंडिया हे जे काम करते त्याच्यामधून आपल्याला विविध प्रकारची माहिती मिळते. आपल्या देशामध्ये फॉरेस्ट एरिया किती आहे,
आपल्यामध्ये ट्री कव्हर एरिया म्हणजे वृक्षाच्छादनाचा एरिया किती आहे, आपल्या देशामध्ये खालपोटी वनं किती आहेत, कार्बन साठ्यामध्ये काय फरक पडला आहे का, वाढला काय कमी झाला, वन आणि वनव्यांची स्थिती भारतामध्ये काय आहे, ॲग्रो फॉरेस्ट्री म्हणजे शेती आणि वानिकीची स्थिती भारतामध्ये काय आहे, आणि देशातलं बांबू क्षेत्र जे आहे त्याची स्थिती काय आहे, अशा प्रकारच्या वेगवेगळ्या बाबींची माहिती आपल्याला कुठून प्राप्त होत आहे, त्या फॉरेस्ट सर्वे ऑफ इंडियाकडून जो अहवाल जाहीर केला जातो त्याच्यामधून आपल्याला माहिती मिळते. आणि मग अशा प्रकारची एकदा आपल्याला माहिती मिळाली की मग आपल्याला या धोरणाविषयी नियोजन करता येतं, वन व्यवस्थापन करणं शक्य होतं. आणि जर आपण याचं धोरण आखलं, त्याचं नियोजन केलं, वन व्यवस्थापन केलं, तर मग आपण सस्टेनेबल डेव्हलपमेंट शाश्वत विकास यासाठी महत्त्वाचं काम करतो आहे असा त्याचा अर्थ होतो. तशा प्रकारे या गोष्टी सुरुवातीला भारत वनस्थिती अहवाल 2023बद्दल तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे. आता आणखी एक गोष्ट तुम्हाला किंवा आपल्याला सगळ्यांनाच हे फॉरेस्ट रिपोर्ट जाणून घ्यायचा आहे. हा फॉरेस्ट रिपोर्ट जाणून घेण्या अगोदर 3 संकल्पना आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. कोणत्या 3 संकल्पना आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे? वन म्हणजे काय, म्हणजे फॉरेस्ट वनक्षेत्र म्हणजे काय, फॉरेस्ट एरिया म्हणजे काय, वृक्षाच्छादन म्हणजे काय, ट्री कव्हर म्हणजे काय, राखीव वन म्हणजे काय. बाकीच्या गोष्टी आपल्याला या ज्यावेळी इंडियन जॉग्राफी आपण शिकायला सुरुवात करू त्यावेळी आपल्याला लक्षात येतील, पूर्ण वनसंपदा मग ते सगळ्यांचा आपण अभ्यास करूयात. तर या 3 गोष्टी जर तुम्हाला अगोदर माहिती असतील किंवा तुमच्या त्याच्या डेफिनेशन्स क्लिअर असतील तर मग आपल्याला हा विषय सोपा वाटणार आहे. मग आता आपण काय करूयात, या 3 व्याख्या पाहूयात आणि मग प्रत्यक्ष अहवालामध्ये काय काय दिलं आहे त्याच्या अभ्यासाला आपण सुरुवात करूयात, विचार करूयात. या ठिकाणी आपल्याला 2 गोष्टी समजावून घ्यायच्या आहेत. वृक्षाच्छादन म्हणजे काय, वनक्षेत्र म्हणजे काय. वनक्षेत्र म्हणजे काय, एक गोष्ट लक्षामध्ये ठेवायची, वनक्षेत्रामध्ये की एक अट आहे, किमान 1 हेक्टर तरी क्षेत्र असलं पाहिजे. 1 हेक्टर हे एवढं तरी किमान क्षेत्र असलं पाहिजे. एक हेक्टर एवढं तरी क्षेत्र असलं पाहिजे. आपण या ठिकाणी घेऊयात थोडंसं, इथे कदाचित क्लिअर दिसणार नाही, मग आपण थोडंसं आपल्या अभ्यासाच्या दृष्टिकोनातून विचार करूयात. वनक्षेत्र, सुरुवातीला वनक्षेत्र म्हणजे काय याचा विचार करूयात. वनक्षेत्र, आता वनक्षेत्र याची व्याख्या आहे की कमीत कमी किती क्षेत्र असलं पाहिजे ही अट आहे. लक्षात ठेवा, अगोदर मी तुम्हाला सांगतो, किमान 1 हेक्टर क्षेत्र असलं पाहिजे. मग आपण म्हणतो की वनक्षेत्रामध्ये कशाचा समावेश होतो, तर अति घनदाट वनं, मध्यम घनदाट वनं, खुली वनं ही जी आहेत या सगळ्या वनांचा समावेश वनक्षेत्रामध्ये येतो. पण किती क्षेत्र असलं पाहिजे, आपण म्हणतो या ठिकाणी किमान किती क्षेत्र असलं पाहिजे, किमान 1 हेक्टर क्षेत्र असलं पाहिजे. किमान एवढं तरी क्षेत्र असलं पाहिजे. ज्यावेळी आपण वनक्षेत्र म्हणतो त्यावेळी किमान किती क्षेत्र असलं पाहिजे, 1 हेक्टर. मग या 1 हेक्टर क्षेत्रामध्ये कशाचा समावेश होतो, आपण म्हटलं या ठिकाणी अति घनदाट वने, अति घनदाट वने, मध्यम घनदाट वने आणि खुली वने या सगळ्यांचा समावेश या वनक्षेत्रामध्ये येतो. आता व्याख्या कळाली का तुम्हाला वनक्षेत्राची? आपण काय म्हटलं, किमान क्षेत्र 1 हेक्टर असलं पाहिजे ही पहिली अट आहे. त्याच्यानंतर आपण म्हटलं सगळ्या प्रकारच्या वनांचा समावेश या वनक्षेत्रामध्ये होतोय. मग या ठिकाणी कॉन्सेप्ट पण आहे. आता तुम्ही म्हणाल की वन्यजीव आपली अभयारण्य आहेत किंवा राष्ट्रीय अभयारण्य आहेत, त्यांचा समावेश कशामध्ये होतोय? त्यांच्या समावेशाचा जर आपण विचार केला तर रिझर्व फॉरेस्ट जे आपण म्हणतो, राखीव वने, राखीव वने, राखीव वने याच्यामध्ये कशाचा समावेश होईल? राखीव वनांचा जर आपण विचार केला तर याच्यामध्ये मात्र आपली राष्ट्रीय अभयारण्य,
राष्ट्रीय अभयारण्य वन्यजीव अभयारण्य यांचा समावेश होतो. राखीव वनांमध्ये कशाचा समावेश होतो? आणखी कशाचा समावेश आपल्याला राखीव वनांमध्ये करता येईल का? हो, समजा राज्य सरकार आहे एखादं महाराष्ट्राचं, महाराष्ट्र आपण म्हणूयात, हे राज्य सरकार आहे. जर या राज्य सरकारनं असं एखादं वनक्षेत्र आहे आणि ते घोषित केलेलं आहे की या ठिकाणी शिकार करणं, चराई करणं याला बंदी घातली या महाराष्ट्र राज्य सरकारने, आणि अशा प्रकारचं जे क्षेत्र असेल त्याचाही समावेश राखीव वनांमध्ये होतो. लक्षात आलं? शिकार आपण पाहतो की बऱ्याचदा एखाद्या वनांमध्ये आपण ज्यावेळी जातो शिकार करायला बंदी असते, चराई करायला बंदी असते. म्हणजे काही लोक बऱ्याचदा काय करतात की आपली जनावरं तिथे चराई करतात. मग जिथे या ठिकाणी एखादं वनक्षेत्र राज्य सरकार घोषित करत आहे आणि त्या ठिकाणी शिकार करायला, चराई करायला बंदी घालत आहे, तर त्याला सुद्धा त्यांचा समावेश सुद्धा राखीव वनांमध्ये होतो. म्हणजे वनक्षेत्र म्हणजे काय, फॉरेस्ट एरिया म्हणजे काय ते आपण पाहिलं. दुसरं रिझर्व फॉरेस्ट म्हणजे राखीव वन म्हणजे हे पण काय समजावून घेतलं. आता आपल्याला समजावून घ्यायचं आहे वृक्षाच्छादन किंवा वनाच्छादन, ज्याला ट्री कव्हर असं म्हणतात. आपण या ठिकाणी म्हणत वृक्षाच्छादन किंवा वनाच्छादन, ज्याला ट्री कव्हर असं सुद्धा म्हटलं जातं. म्हणूयात का आपण ट्री कव्हर? या ठिकाणी म्हणूयात आपण ट्री कव्हर असं सुद्धा याला म्हणतात. आता विचार करा वृक्षाच्छादन म्हणजे काय. आता आपण वनक्षेत्र फॉरेस्ट एरियामध्ये काय म्हटलं, किमान किती क्षेत्र असलं पाहिजे? 1 हेक्टर क्षेत्र असलं पाहिजे. मग या ठिकाणी 1 हेक्टरपेक्षा कमी असलेलं क्षेत्र असेल तरी चालतं. 1 हेक्टरपेक्षा कमी असणारे वनांचे क्षेत्र, कमी असणारे वनांचे क्षेत्र याला म्हणायचं वृक्षाच्छादन, वनांचं क्षेत्र. आता तुम्ही म्हणाल अजूनही कॉन्सेप्ट कळालेली नाही. तिथे 1 हेक्टर सांगितलं होतं, इथं 1 हेक्टरपेक्षा कमी असलं तरी चालेल एवढंच तुम्ही म्हणताय. मग याचं उदाहरण तुम्हाला देता येईल का? उदाहरण आपल्याला देता येईल. आता पहा, आपण बऱ्याचदा काय करतो, रस्त्याने जात असताना रस्त्याच्या कडेला अशी काही वृक्ष असतात. पहा, असतात का? रस्त्याच्या कडेला असणारे वृक्ष, याचा समावेश वृक्षाच्छादनामध्ये होतो. लक्षात आलं? तलावामधून चाललाय, तलावाच्या कडेला असणारे वृक्ष, असे जे विखुरलेले वृक्ष आहेत त्या विखुरलेल्या वृक्षांचा समावेश या वृक्षाच्छादनामध्ये, वनाच्छादनामध्ये किंवा ट्री कव्हर याच्यामध्ये होतो. 1 हेक्टरपेक्षा कमी असणारं वनांचं क्षेत्र असेल तरी चालतं. तर हे लक्षामध्ये ठेवायचं आहे. मग अशा प्रकारची जी वनं आहेत ही वनं मोजता येत नाही आहेत. तंत्रज्ञानामध्ये, टेक्नॉलॉजीमध्ये तेवढं डेव्हलप टेक्नॉलॉजी झालेली नाही आहे. अशी जी वनं आहेत रस्त्याच्या कडेची, तलावाच्या कडेची, मोजता येत नाही आहेत. मग जी वनं अशा प्रकारे तंत्रज्ञानाच्याद्वारे मोजता येत नाही आहेत तर त्याला आपण वृक्षाच्छादन म्हणून ओळखलं जातं. असं क्षेत्र वृक्षाच्छादनामध्ये किंवा ट्री कव्हरमध्ये मोडतं. लक्षात आलं? 3 गोष्टी मी तुम्हाला समजावून सांगितल्या. पहिलं मी तुम्हाला वनक्षेत्र म्हणून काय समजावून सांगितलं. 1 हेक्टर क्षेत्र, अति घनदाट वनं, मध्यम घनदाट, खुली वनं, अशा प्रकारे सगळ्या वनांचा समावेश वनक्षेत्रामध्ये होतो. राखीव वनांमध्ये राष्ट्रीय अभयारण्य, वन्यजीव अभयारण्यांचा समावेश होतो. शिवाय राज्य सरकारनं असं एक वनक्षेत्र घोषित केलं की त्याच्यामध्ये शिकार करता येत नाही, चराई करता येत नाही, त्याचाही समावेश राखीवमध्ये होईल, रिझर्व फॉरेस्टमध्ये होईल. आणि ट्री कव्हरमध्ये मी तुम्हाला सांगितलं 1 हेक्टरपेक्षा कमी असणारं वनांचं क्षेत्र या ठिकाणी असणार आहे. आणि मग आपण विचार केला की याच्यामध्ये कोणत्या प्रकारचं वनीकरण क्षेत्र येतं. रस्त्याच्या कडेला असणारी झाडं, तलावाच्या कडेनी असणारी झाडं, की अशा प्रकारची वृक्ष की जे वृक्ष तंत्रज्ञानामध्ये मोजता येत नाहीत. तंत्रज्ञानाच्या कमतरतेमुळे
त्यांचा वेध घेता येत नाहीत अशा प्रकारचं क्षेत्र जे आहे हे ट्री कव्हरमध्ये मोडतं. आता अहवालाला सुरुवात होते. अहवालातले ठळक मुद्दे आपल्याला विचारामध्ये घ्यायचे आहेत. सगळ्यात महत्त्वाचा, अहवालामध्ये सुरुवात करताना आपल्या लक्षामध्ये घ्यायचा की भारतामध्ये एकूण वन आणि वृक्षाच्छादन क्षेत्र किती आहे. एकूण वन आणि वृक्षाच्छादन क्षेत्राचा जर आपण विचार केला तर या ठिकाणी आपल्याला काय सांगता येतं पहा. याच ठिकाणी आपण घेऊयात वन आणि वृक्षाच्छादन या दोन्हींचं एकत्रित क्षेत्र किती भारतामध्ये आहे. वृक्षाच्छादन या दोन्हींचं किती क्षेत्र आहे संपूर्ण भारतामध्ये आणि देशाच्या एकूण भौगोलिक क्षमतेच्या किंवा भौगोलिक क्षेत्राच्या किती टक्के क्षेत्र याच्यामध्ये समावेश होतं, किती टक्के आहे एकूण ते क्षेत्र, त्याचा विचार करायचा आहे. सुरुवातीला आपण या ठिकाणी असं विचार करूयात, वनक्षेत्र वृक्षाच्छादनाचं क्षेत्र असं आपण विचार करूयात. वन आणि वृक्षाच्छादन दोन्हींची क्षेत्र आपण विचार. सुरुवातीला एकूण क्षेत्र किती वन आणि वृक्षाच्छादन दोन्ही मिळून त्याचा विचार करूयात. त्याचा विचार केला तर एकूण 25.17% येतं एकूण भौगोलिक क्षेत्राच्या. तरी पण आपण वन आणि वृक्षाच्छादनाचा विचार करूयात. वन क्षेत्र याचा जर आपण विचार केला या ठिकाणी आपण याला वनक्षेत्र असं म्हणूयात. फॉरेस्ट एरिया हा एक आहे आणि ट्री कव्हर एरिया हा एक या ठिकाणी आहे. किती आहे वनक्षेत्र भारतामध्ये. वनक्षेत्राचा जर विचार केला तर आपल्या देशामध्ये एकूण भौगोलिक क्षेत्राच्या 21.76% एवढं वनक्षेत्र आहे. म्हणजे एकूण किती तर 7,15,343 स्क्वेअर किलोमीटर एवढं क्षेत्र आहे. एकूण वनक्षेत्र भारतामध्ये किती आहे. एकूण वृक्षाच्छादन क्षेत्र भारतामध्ये किती आहे ते आहे 1,12,014 स्क्वेअर किलोमीटर. 1,12,014 स्क्वेअर किलोमीटर एवढं आहे. आता याचा आपण विचार करूयात एकूण भौगोलिक क्षेत्रफळाच्या किती टक्के आहे याचा जर विचार केला तर सुरुवातीला या वनक्षेत्राचा भारताचं एकूण भौगोलिक क्षेत्रफळ किती आहे 32,87,263 स्क्वेअर किलोमीटर एवढं आहे. मग त्याच्या किती टक्के वनक्षेत्र भारतामध्ये आढळून येतं 21.76% एवढं. भारताच्या एकूण भौगोलिक क्षेत्रफळाच्या किती टक्के वृक्षाच्छादन भारतामध्ये आढळून येतं 3.41%. 3.41% एवढं वनक्षेत्र आणि एवढं वृक्षाच्छादन आहे आपल्या भारतामध्ये असे 2023च्या रिपोर्टमध्ये सांगितले. म्हणजे एकूण जर आपण विचार केला एकूण वन आणि वृक्षाच्छादन क्षेत्र भारतामध्ये किती आहे तर ते आहे 8,27,357 स्क्वेअर किलोमीटर या ठिकाणी आपण मांडूया. 8 लाख एकूण किती आहे 27,357 स्क्वेअर किलोमीटर आणि त्याची विभागणी मग इथे खाली मी तुम्हाला सांगितले की वनक्षेत्र किती आहे वृक्षाच्छादन दोन्ही मिळून किती 8,27,357 स्क्वेअर किलोमीटर. आणि मग आपल्याला विचारला की आपल्या देशातील एकूण वन आणि वृक्षाच्छादन दोन्ही मिळून जे क्षेत्र आहे ते देशाच्या एकूण भौगोलिक क्षेत्रफळाच्या किती टक्के आहे याचा जर आपण विचार केला एकूण भौगोलिक क्षेत्रफळाच्या हे 25.17% एवढं आहे. तर एवढं क्षेत्रफळ आहे पहा. वनक्षेत्र वृक्षाच्छादन वेगवेगळं पण मांडून दाखवलं आणि दोन्ही मिळून जर विचारलं तर एकूण क्षेत्र 8,27,357 स्क्वेअर किलोमीटर आहे
आणि देशाच्या एकूण भौगोलिक क्षेत्रफळाच्या किती टक्के हे आहे, तर 25.17% हे आहे. लक्षात येत आहे. आता आपल्याला विचार करायचा आहे, जगामध्ये भारत कितव्या क्रमांकावरती आहे वन आणि वृक्षाच्छादनाच्या बाबतीमध्ये. लक्षात येत आहे. याचा आपल्याला विचार करावा लागेल की सर्वाधिक वनक्षेत्र असलेल्या देशामध्ये भारत जगामध्ये कितव्या क्रमांकावरती येतो. सर्वाधिक वनक्षेत्र आपण या ठिकाणी म्हणूयात, जगाचा विचार करतोय आता आपण सर्वाधिक वनक्षेत्राच्या बाबतीमध्ये. मग सर्वाधिक वनक्षेत्र कोणत्या देशामध्ये आहे, हे पहिला प्रश्न आहे. सर्वाधिक वनक्षेत्राचा जर विचार केला तर सर्वाधिक वनक्षेत्र रशिया या देशामध्ये आहे. सर्वाधिक वनक्षेत्राच्या बाबतीमध्ये भारताचा जगामध्ये कितवा क्रमांक लागतो, सर्वाधिक वनक्षेत्राच्या बाबतीमध्ये भारताचा जगामध्ये 10वा क्रमांक लागतो. अशी स्थिती आहे एकूण वनक्षेत्राचा जर विचार केला वन आणि वृक्षाच्छादनाचा, तर 25.17% एकूण भौगोलिक क्षेत्रफळाच्या एवढं आपल्याला हे वनक्षेत्र भारतामध्ये आढळून येतं. सर्वाधिक वनक्षेत्राचा विचार केला आपण, सर्वाधिक वनक्षेत्र रशियामध्ये आहे आणि भारताचा त्याच्यामध्ये 10वा क्रमांक आहे. लक्षात आलं. आता आपल्याला काय विचार करायचा आहे पहा. आता आपण विचार करूयात की याच्या अगोदरचा जो रिपोर्ट आला होता तो 2021 मध्ये रिपोर्ट आला होता याच्या अगोदरचा. आत्ताचा जो रिपोर्ट आला आहे तो 2023 मध्ये आला आहे. त्याचा आपण विचार करूयात. इथे पहिला रिपोर्ट आला होता याच्या अगोदरचा, पहिला म्हणजे याच्या अगोदरचा 2021 मध्ये. आत्ताचा जो रिपोर्ट आहे 2023. मी तुम्हाला सांगितलं दर 2 वर्षांनी हा रिपोर्ट जाहीर होता. आता मला हे विचारायचं आहे 2021च्या तुलनेमध्ये 2023 मध्ये या वन आणि वृक्षाच्छादनामध्ये वाढ झाली की कमी झाली, पहिली गोष्ट हे आपल्याला समजावून घ्यायचं आहे. 2021च्या तुलनेमध्ये 2023 मध्ये वाढ झाली का कमी झाली, पहिला ऑप्शन वाढ आणि दुसरा आहे कमी. काय झालं आहे नक्की, वनक्षेत्रामध्ये वाढ झाली का कमी झाली, त्याचा आपल्याला विचार करायचा आहे. तर लक्षात ठेवायचं वाढ झालेली आहे, वनक्षेत्रामध्ये वाढ झालेली आहे. मग आता वाढ झाली आहे तर कितीने वाढ झाली आहे हे पण महत्त्वाचं आहे. तर 1445 स्क्वेअर किलोमीटरनं वाढ झाली आहे. वन आणि वृक्षाच्छादनामध्ये 2021च्या तुलनेमध्ये 2023 मध्ये कितीनी वाढ झाली, 1445 स्क्वेअर किलोमीटरनं वाढ झालेली आपल्याला दिसते. पहिली गोष्ट आपल्या लक्षात आली, वाढ झालेली आहे. लक्षात आलं. मग याच्यामध्ये सर्वात जास्त वाढ कशामध्ये झाली आहे 1445 मध्ये, याच्यामध्ये जर आपण विचार केला तर वृक्षाच्छादन आणि वनक्षेत्र असं आपण म्हटलेलं होतं. वनक्षेत्र यामध्ये एकूण वाढ या दोन्हीमध्ये मिळून 1445 स्क्वेअर किलोमीटरमध्ये झाली. पण त्याच्यामध्ये ट्री कव्हरमध्ये जर विचार केला तर जास्त वाढ झालेली दिसते. 1289 ट्री कव्हरमध्ये स्क्वेअर किलोमीटर, 1289 चौरस किलोमीटर एवढी वाढ झाली आहे. आणि उरलेलं वनक्षेत्र वाढलेलं 156 स्क्वेअर किलोमीटरने. 156 हे स्क्वेअर किलोमीटर, हे लक्षात ठेवा, स्क्वेअर किलोमीटर. तशा प्रकारे वाढ झाली. म्हणजे आपल्या लक्षात आलं 2021च्या तुलनेमध्ये 2023 मध्ये वनक्षेत्राने वृक्षाच्छादन, ज्याला ट्री कव्हर आपण म्हणतो, त्याच्यामध्ये वाढ झालेली दिसते 1445 स्क्वेअर किलोमीटरने. आता आपल्याला काय विचार करायचा आहे पहा, वन आणि वृक्षाच्छादनामध्ये सर्वाधिक वाढ कोणत्या राज्यामध्ये झाली आणि सर्वाधिक घट कोणत्या राज्यामध्ये झाली. आता आपण विचारायला सुरुवात करूयात. तर या ठिकाणी तुम्हाला दिसेल की वन आणि वृक्षाच्छादनामध्ये सर्वाधिक वाढ आणि सर्वाधिक घट कोणकोणत्या राज्यामध्ये झालेली आहे याचा आता आपण विचार करूयात. हे पहा, वन आणि वृक्षाच्छादनामध्ये सर्वाधिक वाढ छत्तीसगड 684 स्क्वेअर किलोमीटर, त्यानंतर उत्तर प्रदेश 559 स्क्वेअर किलोमीटर, त्यानंतर ओडिशा 559 चौरस किलोमीटर आणि राजस्थान 394 स्क्वेअर किलोमीटर. अशा प्रकारे वन आणि वृक्षाच्छादनामध्ये सर्वाधिक वाढ झालेल्या राज्यांचा क्रम सांगा असं जर आपल्याला विचारलं तर हा क्रम आहे छत्तीसगड, उत्तर प्रदेश, ओडिशा, राजस्थान. इथे वाढ झाली. म्हणजे सर्वाधिक वाढ
कुठे झालेली आहे? वन आणि वृक्षाच्छादनामध्ये छत्तीसगडमध्ये 684 स्क्वेअर किलोमीटरची वाढ झाली आहे. त्याच्यानंतर UP, त्यानंतर ओडिसा, त्यानंतर राजस्थान, हा क्रमांक लक्षात ठेवायचा. आता वन आणि वृक्षाच्छादनामध्ये सर्वाधिक घट कुठे झालेली आहे? इथे पण आपल्याला विचार करावा लागतो की सर्वाधिक घट कोणत्या ठिकाणी. इथे पहा, मध्य प्रदेश सर्वाधिक घट झाली आहे, त्यानंतर कर्नाटक, त्यानंतर नागालँड, त्यानंतर बिहार. MP, कर्नाटक, नागालँड, बिहार मध्ये सर्वाधिक घट झालेली आहे. लक्षात आलं? वन आणि वृक्षाच्छादन दोन्हींचा विचार केला आहे. फॉरेस्ट एरिया आणि ट्री कव्हर या दोन्हींचा विचार करता सर्वाधिक वाढ झालेली राज्य छत्तीसगड, उत्तर प्रदेश, ओडिसा, राजस्थान. सर्वाधिक घट झालेली राज्य मध्य प्रदेश, कर्नाटक, नागालँड, बिहार, ही 2 राज्य. आता हे झालं. आता फक्त वनक्षेत्रामध्ये झालेली वाढ आपण अभ्यासूया. वनक्षेत्रामध्ये सर्वाधिक वाढ कोणत्या राज्यामध्ये झालेली? आपण याच्या अगोदर दोन्हींचा विचार केला, वनक्षेत्र आणि वृक्षाच्छादन दोन्ही मिळून. आता फक्त आपल्याला विचारलंय वनक्षेत्रात म्हणजे कुठल्या फॉरेस्ट एरियामध्ये सर्वाधिक वाढ झालेली राज्य कोणती आहे? सर्वाधिक जर आपण विचार केला तर मिझोराम, गुजरात, ओडिशा ही सर्वाधिक वाढ झालेली आहे. वनक्षेत्रामध्ये आपल्या देशात सर्वाधिक वाढ. मग म्हणून तुम्हाला मी अगोदर संकल्पना समजावून सांगितल्या. वनक्षेत्र म्हणजे काय, वृक्षाच्छादन म्हणजे काय, राखीव वन म्हणजे काय. लक्षात आलं? हे आपण त्यासाठी अभ्यासलं. आता इथे तुमच्या लक्षात येईल वनक्षेत्र सर्वाधिक वाढ मिझोराम, गुजरात, ओडिसा या ठिकाणी झालेली तुम्हाला दिसून येते. लक्षात आलं? तर हे लक्षामध्ये ठेवायचं. आता याच्यामध्ये आपण काय काय अभ्यासलं पहा. ह्या दोन्हीमध्ये झालेली वाढ आपण अभ्यासली, सर्वाधिक घट आपण अभ्यासली. नुसत्या वनक्षेत्रामध्ये सर्वाधिक वाढ कुठे कुठे झाली हे आपण अभ्यास केलं. आता आपल्याला अभ्यास करायचा आहे सर्वाधिक वन आणि वृक्षाच्छादित क्षेत्र कोणत्या राज्यात आहे? सर्वाधिक वन आणि वृक्षाच्छादित म्हणजे पुन्हा एकदा वनक्षेत्र, फॉरेस्ट एरिया आणि ट्री कव्हर यांचं क्षेत्र कोणत्या राज्यामध्ये सर्वात जास्त आहे त्यांचा क्रम लावा. आत्ता सध्याचा जर विचार केला तर सर्वात जास्त मध्य प्रदेश 85.724 स्क्वेअर किलोमीटर. त्यानंतर येतो अरुणाचल प्रदेश 67.83 स्क्वेअर किलोमीटर. त्यानंतर येतो महाराष्ट्र 65,383 स्क्वेअर किलोमीटर. दोन्हीमध्ये मिळून महाराष्ट्राचा क्रमांक येतो तिसरा. सर्वाधिक वन आणि वृक्षाच्छादित क्षेत्र. लक्षात आलं? दोन्ही मिळून. आता सर्वाधिक वनक्षेत्र असलेली राज्य कोणती? आता इथं फक्त काय विचारलंय, सर्वाधिक वनक्षेत्र कोणत्या राज्यामध्ये? फक्त वनक्षेत्र, फक्त फॉरेस्ट एरियाचा विचार केला. इथं फॉरेस्ट एरिया आणि ट्री कव्हर एरिया दोन्हींचा विचार केला. इथे फक्त फॉरेस्ट एरियाचा विचार केला जातो. कोणत्या राज्यामध्ये? सर्वात जास्त फॉरेस्ट एरिया मध्य प्रदेशामध्ये 77,073 स्क्वेअर किलोमीटर आपल्याला दिसतं. त्यानंतर दुसरं आहे अरुणाचल प्रदेश 65,882 स्क्वेअर किलोमीटर. तिसरा आहे छत्तीसगड 55,812 स्क्वेअर किलोमीटर. सर्वाधिक वनक्षेत्र असलेल्या राज्यांचा क्रम लावा. सर्वाधिक वन आणि वृक्षाच्छादित क्षेत्र असलेल्या राज्यांचा क्रम लावा. असे प्रश्न विचारले तर लक्षात आलं? आता आपण पुढे जाऊयात. आपल्याला काय विचार करायचा आहे पहा. हां, एकूण क्षेत्रफळाच्या तुलनेमध्ये आता आपल्याला काय विचारलंय पहा. एकूण क्षेत्रफळाच्या तुलनेत वनक्षेत्राचं सर्वाधिक प्रमाण म्हणजे एकूण किती प्रमाण? समजा एखाद्या राज्याचं 100 स्क्वेअर किलोमीटर एवढं क्षेत्रफळ आहे. आपण उदाहरण घेता आणि त्याच्यामध्ये आपण म्हणतो 91.33% वन आहेत त्याच्यामध्ये फक्त. तर अशा प्रकारे एकूण भौगोलिक क्षेत्रफळाच्या तुलनेत वनक्षेत्राचं सर्वाधिक प्रमाण कोणत्या संघ राज्यामध्ये अथवा राज्यांमध्ये आढळून येतं? वेगवेगळ्या प्रकारे प्रश्न. मग या ठिकाणी आपल्या काय लक्षामध्ये येतं पहा. एकूण क्षेत्रफळाच्या तुलनेत वनक्षेत्राचं सर्वाधिक प्रमाण लक्षद्वीपमध्ये, त्यानंतर मिझोराममध्ये, त्यानंतर अंदमान आणि निकोबार बेटामध्ये. म्हणजे लक्षद्वीपमध्ये 91.33%, मिझोराममध्ये 85.34% आणि अंदमान आणि निकोबार बेटांमध्ये 81.62%. तशा प्रकारे जर असा प्रश्न विचारला की एकूण क्षेत्रफळाच्या तुलनेत वनक्षेत्राचं सर्वाधिक प्रमाण कोठे आढळून येतं? लक्षद्वीप, मिझोराम, अंदमान आणि निकोबार बेट. लक्षात आलं? ते लक्षामध्ये ठेवायचं. आता आपल्याला काय विचारात घ्यायचं आहे पहा. या ठिकाणी जर विचार केला, हां, दोन गोष्टी काय झाल्या की 33% पेक्षा
या ठिकाणी आपल्याला सांगता येईल 33% जास्त वनक्षेत्र असलेली राज्य अथवा केंद्रशासित प्रदेश आणि तिकडे 75% जास्त वनक्षेत्र असलेली राज्य अथवा केंद्रशासित प्रदेश, या दोन्हींचा विचार आपल्याला या ठिकाणी करावा लागतो. मग या ठिकाणी पहा, 19 राज्य अथवा केंद्रशासित प्रदेश आपल्या देशामध्ये असे आहेत की त्याच्यामध्ये 33% जास्त भौगोलिक क्षेत्र वनांखाली आहे. हे महत्त्वाचं आहे, कारण 33% जास्त असली पाहिजेत, म्हणजे योग्य समतोल प्रमाण राहत आहे. मग असे किती राज्य आहेत की 33% जास्त वनक्षेत्र त्या राज्य अथवा केंद्रशासित प्रदेशांमध्ये आहे? आपल्या लक्षात आलं 19 राज्य आहेत की राज्य अथवा केंद्रशासित प्रदेश असे आहेत की त्या राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये 33% जास्त भौगोलिक क्षेत्र वनांखाली येतं. आता इथे मात्र विचार करा, 75% जास्त वनक्षेत्र असलेली राज्य अथवा केंद्रशासित प्रदेश, इथं 33% जास्त होते, इथं 75% म्हणजे मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याला आढळून येतं. तर 8 राज्य असे आहेत पहा की 8 राज्य अथवा केंद्रशासित प्रदेश असे आहेत की ज्यांच्यामध्ये 75% जास्त जंगलं असलेली आपल्याला आढळून येत आहेत. मग ती 8 राज्य किंवा केंद्रशासित प्रदेश कोणते आहेत हे मात्र आपल्याला लक्षामध्ये ठेवावं लागतं. मिझोराम, लक्षद्वीप, अंदमान आणि निकोबार बेटं, अरुणाचल प्रदेश, नागालँड, मेघालय, त्रिपुरा आणि हे मणिपूर. तर ही 8 राज्य अथवा केंद्रशासित प्रदेश असे आहेत की ज्यांच्यामध्ये 75% जास्त जंगले आहेत. अशा प्रकारे 33% जास्त वनक्षेत्र असलेली राज्य आणि केंद्रशासित प्रदेश मी तुम्हाला सांगितले 19 आहेत आणि 75% जास्त वनक्षेत्र असलेली राज्य अथवा केंद्रशासित प्रदेशांचा आपण विचार केला तर आपल्या लक्षात आलं 8 राज्य अथवा केंद्रशासित प्रदेश असे आहेत की ज्यांच्यामध्ये 75% जास्त जंगल आहेत. मग ती 8 कोणती याचा पण आपण विचार केला. लक्षात आलं. आता आपल्याला विचार करायचा आहे खारफुटी वनं किती आहेत आपल्या देशामध्ये. खारफुटी वनं किती देशामध्ये आपल्या आढळून येतात? खारफुटी वने किती आढळून येतात आपल्या देशामध्ये? एकूण भौगोलिक क्षेत्रफळाच्या ते किती प्रमाण आहे त्याचा आपण विचार करूया. सुरुवातीला एकूण किती क्षेत्र आहे खारफुटी वनांखाली? देशाच्या एकूण भौगोलिक क्षेत्रफळाचा विचार केला तर 0.15% क्षेत्र या खारफुटी वनांखाली येतात. म्हणजे आपल्याला पहिल्यांदा गोष्ट लक्षात आली, 0.15% क्षेत्र देशातलं या खारफुटी वनांखाली येतात. म्हणजे एकूण किती क्षेत्र येत असेल तर या ठिकाणी आपल्याला जी माहिती दिली या रिपोर्टमध्ये त्याच्यामध्ये सांगितलं आहे 4991.68 स्क्वेअर किलोमीटर. स्क्वेअर किलोमीटर एवढं क्षेत्र आहे की जे खारफुटी वनांखाली येते देशाच्या 0.15 क्षेत्र. मग सर्वाधिक खारफुटी वनं कोणत्या राज्यामध्ये येतात? सर्वाधिक खारफुटी वनं येतात पश्चिम बंगाल राज्यामध्ये. पश्चिम बंगालमध्ये सर्वाधिक खारफुटी वनं. त्याच्यानंतर मग गुजरातचा क्रमांक लागतो. सर्वाधिक खारफुटी वनं पश्चिम बंगालमध्ये, त्याच्यानंतर गुजरात राज्याचा क्रमांक लागतो. महाराष्ट्राचा विचार केला तर महाराष्ट्रामध्ये आपण महाराष्ट्राचा पण इथेच विचार करूयात खारफुटी वनांचा. महाराष्ट्र एकूण भौगोलिक क्षेत्राच्या किती टक्के खारफुटी वनं महाराष्ट्रामध्ये आहेत किंवा हे या ठिकाणी जे खारफुटी वनं आहेत त्याच्या किती टक्के खारफुटी वनं महाराष्ट्रामध्ये येतात याचा जर विचार केला तर 6.31%. हे जे आपल्या देशामध्ये एकूण खारफुटी वनं आहेत त्याच्या 6.31% वनं ही महाराष्ट्रामध्ये आहेत. 6.31% या 4999.68 स्क्वेअर किलोमीटरच्या 6.31% वनं म्हणजे 315 स्क्वेअर किलोमीटरच्या आसपास वनं ही महाराष्ट्रामध्ये आहेत खारफुटी वनं. लक्षात आलं. खारफुटी वनांनी देशातलं एकूण व्यापलेलं क्षेत्र 0.15%. सर्वात जास्त खारफुटी वनं पश्चिम बंगालमध्ये, त्यानंतर गुजरातमध्ये,
महाराष्ट्रामध्ये विचार केला तर एकूण खारफुटी वनांच्या 6.31% खारफुटी वनं महाराष्ट्रामध्ये आढळून येतात. आता महाराष्ट्राशी संबंधित मुद्दे आपल्याला विचारामध्ये घ्यायचे. लक्षात आलं? महाराष्ट्राचा विचार करूयात आता. हे पहा, महाराष्ट्राशी संबंधित मुद्दे काय सांगितले आपल्याला. पहिल्यांदा आपण विचार करूयात या ठिकाणी. राज्याच्या क्षेत्रफळाशी एकूण वनांचं प्रमाण किती आहे. पहिली गोष्ट आपल्या लक्षात आली, 0.13%. राज्याच्या क्षेत्रफळाशी वनांचं प्रमाण किती आहे, खूप महत्त्वाचा प्रश्न. 20.13%. आता एकूण नोंदणीकृत वनक्षेत्र भारतामध्ये किती आहे, 61,952 स्क्वेअर किलोमीटर एवढं आहे. आता अवर्गीकृत क्षेत्र 4,654 स्क्वेअर किलोमीटर, संरक्षित वनक्षेत्र 6,433 स्क्वेअर किलोमीटर आणि आपण म्हटल्याप्रमाणे रिझर्व्ह फॉरेस्ट 50,865 स्क्वेअर किलोमीटर ही आहे महाराष्ट्राची माहिती. म्हणजे राज्याच्या क्षेत्रफळाशी वनांचं प्रमाण किती, 20.13%. एकूण नोंदणीकृत वनक्षेत्र महाराष्ट्रामध्ये किती आढळून येत आहे, 61,952 स्क्वेअर किलोमीटर. लक्षात आलं? तर हे लक्षामध्ये. राखीव वनक्षेत्र पण लक्षात ठेवा. तशा प्रकारे हे लक्षामध्ये ठेवायचं. त्याच्यानंतर आणखी सर्वाधिक वनक्षेत्र असलेले महाराष्ट्रातील जिल्हे कोणते आणि सर्वात कमी वनक्षेत्र असलेले महाराष्ट्रातील जिल्हे कोणते, त्याचा आपण विचार करूयात. महाराष्ट्रामध्ये सर्वाधिक वनक्षेत्र असलेल्या जिल्ह्यांचा क्रम लावा असं जर तुम्हाला सांगितलं तर गडचिरोली, रत्नागिरी, चंद्रपूर, अमरावती, रायगड. सर्वाधिक वनक्षेत्र असलेले जिल्हे कोणकोणते आहेत. आपण म्हटलं गडचिरोली, रत्नागिरी, चंद्रपूर, अमरावती, रायगड. लक्षात येतं? हे आहेत सर्वाधिक वनक्षेत्र असलेले जिल्हे. हे लक्षामध्ये ठेवायचे. तशा प्रकारे सर्वात कमी वनक्षेत्र असलेल्या जिल्ह्यांचा विचार करा. मुंबई शहर आहे, लातूर आहे, जालना आहे, परभणी आहे, सोलापूर आहे. सर्वाधिक कमी वनक्षेत्र असलेले जिल्ह्यांचा क्रम, सर्वात जास्त वनक्षेत्र असलेल्या जिल्ह्यांचा क्रम, गडचिरोली, रत्नागिरी, चंद्रपूर, अमरावती, रायगड. आणि सर्वात कमी वनक्षेत्र असलेले जिल्हे मुंबई शहर, लातूर, जालना, परभणी, सोलापूर. सर्वात जास्त सर्वात कमी वनक्षेत्र असलेले जिल्हे याचा आपण विचार केला. लक्षात आलं तुम्हाला? पुढे आणखी आपल्याला काय अभ्यासता आहे. एकूण क्षेत्रफळाच्या तुलनेत सर्वाधिक वनांचं प्रमाण असलेले जिल्हे आणि एकूण क्षेत्रफळाच्या तुलनेत सर्वात कमी वनांचं प्रमाण असलेले जिल्हे कोणते. आता एकूण क्षेत्रफळाच्या तुलनेमध्ये आपण विचार केला. लक्षात आलं? एकूण क्षेत्रफळाच्या तुलनेमध्ये जर आपण विचार केला तर सर्वाधिक वनांचं प्रमाण गडचिरोलीमध्ये आढळून येतं 69.4%, सिंधुदुर्गमध्ये 52.62%, रत्नागिरीमध्ये 52.29%, रायगडमध्ये 40.26%, गोंदियामध्ये 36.37%. हे एकूण क्षेत्रफळाच्या तुलनेत सर्वाधिक वनांचं प्रमाण असलेले जिल्हे, वनांचे प्रमाण असलेले जिल्हे. गडचिरोली, सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड. मग सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड हे कोकण भाग तुम्हाला लगेच लक्षात येईल. तर गडचिरोलीनंतर सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड आणि गोंदिया आहे एकूण क्षेत्रफळाच्या तुलनेत सर्वाधिक वनांचं प्रमाण. एकूण क्षेत्रफळांच्या तुलनेत सर्वात कमी वनांचं प्रमाण लातूर 0.22%, सोलापूर 0.30%, जालना 0.40%, परभणी 0.52%, धाराशिव 0.68%. म्हणजे कसाही क्रम विचारला तर तुम्हाला एकूण क्षेत्रफळाच्या बाबतीत पण आपण विचार केला की एकूण क्षेत्रफळाच्या तुलनेत सर्वात कमी वनांचं प्रमाण असलेले जिल्हे कोणते. लक्षात आलं? आता आपण विचार करूयात. हे झालं महाराष्ट्रातलं. आता झुडपांचा विचार करूयात महाराष्ट्रामध्ये. हे कधी विधानामध्ये जर विचारलं तर आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. थोडक्यात आपण याचा अभ्यास करूयात. विचार करा, सर्वाधिक झुडपे असणारा महाराष्ट्रातील जिल्हा कोणता आहे. सर्वाधिक झुडपे असणारा महाराष्ट्रातील जिल्हा अहमदनगर. सर्वाधिक झुडपे असणारा महाराष्ट्रातील जिल्हा कोणता, अहमदनगर. सर्वात कमी झुडपे आपण म्हणूयात सर्वाधिक या ठिकाणी
सर्वाधिक सर्वात कमी झुडपे असणारा जिल्हा कोणता? सर्वाधिक झुडपे असणारा जिल्हा आपण पाहिला अहमदनगर. सर्वात कमी झुडपे असणारा जिल्हा आहे मुंबई शहर आणि मुंबई उपनगर, 0 स्क्वेअर किलोमीटर. हे दोन जिल्हे मुंबई शहर व मुंबई उपनगर हा जिल्हा. सर्वात कमी झुडपे असणारा जिल्हा आणि सर्वाधिक झुडपे असणारा जिल्हा अहमदनगर, एवढंच लक्षामध्ये ठेवायचं आहे. आता आपल्याला विचार करायचा की महाराष्ट्रामध्ये ज्याप्रमाणे आपण भारताच्या बाबतीमध्ये विचार केला त्याप्रमाणे आपल्याला महाराष्ट्राच्या बाबतीमध्ये विचार करायचा आहे. महाराष्ट्राच्या बाबतीमध्ये आपण विचार करूयात. त्या बाबतीमध्ये आपण मागचा अहवालाचा अभ्यास केला होता 2021 आणि 2023. भारताच्या बाबतीमध्ये आपल्या लक्षात आलं वाढ झाली असं आपण म्हटलं होतं. आता महाराष्ट्राच्या बाबतीत विचार करा. 2021च्या तुलनेत 2023मध्ये महाराष्ट्राच्या वनक्षेत्रामध्ये सर्वात जास्त वाढ कोणत्या जिल्ह्यामध्ये झाली, सर्वाधिक घट कोणत्या जिल्ह्यामध्ये झाली. 2021-2023ची तुलना आपण करतो. त्या तुलनेमध्ये सर्वाधिक वाढ आणि सर्वात कमी वाढ असं आपल्याला दोन्हींचा विचार करायचा आहे. मग आपण या ठिकाणी म्हणूयात सर्वाधिक वाढ कोणत्या जिल्ह्यामध्ये झाली आणि सर्वात कमी वाढ कोणत्या जिल्ह्यामध्ये झालेली आहे वनांची. सर्वाधिक वाढ 2021च्या तुलनेत 2023मध्ये जर आपण विचार केला तर सर्वाधिक वाढ ठाणे जिल्ह्यामध्ये झालेली आहे. ठाणे किती झाले ठाणे जिल्ह्यामध्ये? 82.84 स्क्वेअर किलोमीटर. 84. सर्वात कमी वाढ कोणत्या जिल्ह्यामध्ये झाली? पालघरमध्ये झाली आहे. पालघर. स्क्वेअर किलोमीटर इथं सुद्धा स्क्वेअर किलोमीटर आहे. स्क्वेअर किलोमीटर एवढी वाढ झालेली आहे. तशा प्रकारे महाराष्ट्राचा पण विचार केला 2021च्या तुलनेत 2023मध्ये कोणत्या जिल्ह्यामध्ये सर्वाधिक वाढ दिसून आली? ठाणे जिल्ह्यामध्ये. सर्वात कमी वाढ कोणत्या जिल्ह्यामध्ये दिसून आलेली आहे? तर सर्वाधिक घट आपण म्हणूयात. सर्वाधिक कमी वाढ किंवा घट सुद्धा म्हणा. घट कोणत्या जिल्ह्यामध्ये झाली? पालघरमध्ये. 86.97 स्क्वेअर किलोमीटरची घट झालेली आहे. तर अशा प्रकारे हे लक्षामध्ये ठेवायचे. आणि सगळ्यात शेवटी वन आणि वनव्यांची स्थिती महाराष्ट्रामध्ये काय आहे? वन आणि वनव्यांची स्थिती महाराष्ट्रामध्ये काय आढळून येते? कितव्या स्थानावर आहे महाराष्ट्र? 2021मध्ये कितव्या स्थानावरती आहे? वन आणि वनव्यांच्या स्थितीत 2021 आणि 2023चा जर आपण विचार केला 2021 आणि 2023च्या तुलनेमध्ये या वन आणि वनव्यांच्या स्थितीमध्ये जर विचार केला तर 2021मध्ये महाराष्ट्र 3ऱ्या स्थानावरती होता. वन आणि वनव्यांच्या स्थितीमध्ये 3रे स्थान. आणि 2023चा जर आता आपण विचार केला तर महाराष्ट्र आता या वन आणि वनव्यांच्या स्थितीमध्ये 5व्या स्थानावरती. हे तुलना पहा. वन आणि वनव्यांच्या स्थितीमध्ये 2021मध्ये महाराष्ट्र 3ऱ्या स्थानावरती होता. 2023मध्ये तो 5व्या स्थानावरती आहे. आता आपल्या राज्याचा जर विचार केला तर सर्वाधिक वन आणि वनव्यांच्या नोंदी कोणत्या जिल्ह्यात झाल्या? सर्वाधिक वन आणि वनव्यांच्या नोंदी जर आपण विचारात घेतल्या, सर्वाधिक नोंदी असं आपण म्हणूया. सर्वाधिक नोंदी कोणत्या जिल्ह्यामध्ये झालेल्या आहेत? गडचिरोली जिल्ह्यामध्ये झालेल्या आहेत. या वन आणि वनव्यांच्या सर्वाधिक नोंदी या गडचिरोली या जिल्ह्यामध्ये झालेल्या आहेत. म्हणजे किती प्रश्न पाहिले पहा आपण.
वन आणि वनव्यांच्या नोंदीचा आपण 2021मध्ये महाराष्ट्र 3ऱ्या स्थानावर, 2023मध्ये 5व्या स्थानावर आहेत. सर्वात जास्त वन आणि वनव्यांच्या नोंदी कोणत्या जिल्ह्यामध्ये नोंदवण्यात आल्या, तर गडचिरोली जिल्ह्यामध्ये नोंदवण्यात आलेल्या आहेत. तर हे लक्षामध्ये ठेवायचं. आता आपल्या महाराष्ट्राचं हे एक माहिती आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. तुम्हाला नोट्समध्ये मी दिली आहे की आपल्या देशामध्ये अति घनदाट वनक्षेत्र किती आहे? 3 पॉईंट. आपल्या महाराष्ट्राशी संबंधित आपण विचार करतोय. महाराष्ट्राची अति घनदाट वनक्षेत्र 3.21%. मध्यम घनदाट वनक्षेत्र 21,577.79 स्क्वेअर किलोमीटर 7.1%. खुलं वनक्षेत्र 19,415 स्क्वेअर किलोमीटर 6.31%. एकूण वनक्षेत्र 50,858.53 स्क्वेअर किलोमीटर आणि किती आहे तर 16.53%. झुडपे आणि वने यांचा विचार केला तर 3,645.67 आणि 1.18%. तर अशा प्रकारची एक माहिती आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. हे जोड्यांच्या स्वरूपामध्ये सुद्धा तुम्हाला विचारलं जाईल, हे लक्षामध्ये ठेवायचं आहे. त्याच्यानंतर आणखी काही गोष्टी की एकूण बांबूंच्या क्षेत्राचा जर आपण विचार केला तर देशात बांबूच्या बाबतीमध्ये कोणतं राज्य आघाडीवरती आहे? बांबू कोणतं राज्य आघाडीवरती आहे? बांबू क्षेत्र असं आपण म्हणू. आता सांगा कोणतं राज्य? मध्य प्रदेश, MP. मध्य प्रदेश राज्य आघाड्यावर आहे. जर तुम्हाला कधी विचारलं सर्वाधिक बांबूंचं क्षेत्र असलेलं राज्य कोणतं? मध्य प्रदेश. त्याच्यानंतर येतं अरुणाचल. मध्य प्रदेशानंतर अरुणाचल. सर्वाधिक बांबूंची क्षेत्र आढळून येणारी राज्य कोणती? प्रथम मध्य प्रदेश, दुसरं अरुणाचल प्रदेश आणि महाराष्ट्र आहे. काय? महाराष्ट्र. लक्षात आलं? तर हे बांबूंच्या क्षेत्राच्या बाबतीमध्ये लक्षामध्ये ठेवायचं. आता आणखी काही गोष्टी आपल्याला लक्षामध्ये ठेवाव्या लागतात. आपण कार्बन साठ्याचा पण उल्लेख केलेला होता. त्या कार्बन साठ्याचा पण आपण विचार करूया. कार्बन साठा. कार्बन साठाच्या बाबतीत काही सुधारणा झालेल्या आहेत का? जंगलातील एकूण कार्बन साठा किती आहे हे सर्वात प्रथम आपल्या देशामध्ये हा जो अहवाल आला त्याच्यामध्ये सांगितलं आहे 7,285.5 दशलक्ष टन एवढा कार्बन साठा आहे. जंगलामध्ये एकूण कार्बन साठा किती आहे? पहिली गोष्ट ते समजावून घेऊया. मी तुम्हाला म्हटलं 7,285.5 दशलक्ष टन एवढा कार्बन साठा एकूण जंगलामध्ये आढळून येतं. लक्षात आलं? आता 2021च्या तुलनेमध्ये 2023मध्ये या कार्बन साठ्यामध्ये वाढ झाली की घट झाली असं आपल्याला विचारते. लक्षात आलं? 2021च्या तुलनेमध्ये 2023मध्ये कार्बन साठ्यामध्ये वाढ झाली का घट झालेली आहे? याच्यामध्ये कार्बन साठ्यामध्ये वाढ झालेली आहे. 2021चा विचार केला तर 2023मध्ये याच्यामध्ये वाढ झालेली आहे. कार्बन साठ्यामध्ये वाढ झालेली आहे. किती वाढ झाली आहे? 81.5 दशलक्ष टन एवढी वाढ झालेली आहे. 2021च्या तुलनेमध्ये 2023मध्ये आपण म्हटलं कार्बन साठ्यामध्ये वाढ झाली का कमी झाली? कमी झाली आहे. किती वाढ झाली आहे? 81.5 दशलक्ष टन एवढी वाढ झालेली आहे. मग आता भारताचा एकूण कार्बन साठा जर आपण विचार केला तर किती आहे याचा पण आपल्याला विचार करावा लागतो. म्हणजे अतिरिक्त कार्बन साठा आता निर्माण झाला आहे का? तर हो, अतिरिक्त कार्बन साठा निर्माण झाला आहे. तर अशा प्रकारे हे कार्बन साठ्याचं पण आपल्याला लक्षामध्ये ठेवायचं आहे. लक्षात येत आहे? तर अशा प्रकारे हे आजचा आपला रिपोर्ट आला आणि ह्या रिपोर्टविषयी काही माहिती मी तुम्हाला सांगितली की भारत आणि महाराष्ट्र 2023चा हा रिपोर्ट आपण सुरुवात केली. हा रिपोर्ट समजावून घ्यायला तेव्हा या सगळ्या गोष्टी आपल्या लक्षात आल्यात. याच्यामधल्या काही गोष्टी पुढच्या लेक्चर्समध्ये आपण पाहूयात. पण भारत वनस्थिती अहवाल 2023 इंडिया स्टेट ऑफ फॉरेस्ट रिपोर्ट 2023 ISFR म्हणजेच इंडिया स्टेट ऑफ फॉरेस्ट रिपोर्ट 2023 लक्षात आला पूर्णपणे रिपोर्ट. मग याच्यावरचे प्रश्न तुम्हाला सोडवायचे असतील
तर प्रश्न सोडवण्यासाठी ॲपवर जा, याच्यावरचे 60 ते 65 प्रश्न फक्त या रिपोर्टवरचे तुम्हाला सोडवायला मिळतील, जेणेकरून तिथून बाहेरून प्रश्न त्याच्यामध्ये समाविष्ट होणार नाही. परीक्षेमध्ये तुम्हाला हा प्रश्न सोडवता येईल. तिथे मग वेगवेगळ्या पद्धतीने आपल्याला विचार करावा लागतो प्रश्न सोडवताना. तर या ठिकाणी आपण थांबतो. भेटूयात पुढच्या भागामध्ये. तोपर्यंत तुम्हाला तुमच्या अभ्यासासाठी मनापासून शुभेच्छा.